गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. बाकी आता मी चालली आहे मंदिरामध्ये आणि तिथून मग माझ्या बहिणीला पण आम्ही सोडणार आहे. तर दाखवीन तुम्हाला हे सगळं की तिला कसं सोडणार, तिला घ्यायला कोण येईल, तर सगळं तुम्हाला दाखवीन. तर आता ती चालली आहे घरी. तर आता मी जातो आणि आज मला बरं पण नाही वाटत आहे, कसं तरी होतं आहे, उलटी पण झाली प्लस लूज मोशन होत आहे, ताप आहे. तरी पण आज जायला लागेल मंदिरात. तर आता आम्ही निघतो. बाय बाय आई, बाय. हो आता माझी बहीण चालली आहे घरी तिच्या, आम्ही चाललो मंदिरात. बाय माऊ. कपडे कुठे होते? माझ्याकडे होते. आता आम्ही निघतो आणि मंदिरात जातो. मग मंदिरामधनं घरी आल्यावर तुम्हाला मी भेटेन. आता विरारला आलो आहे. तर आता त्या दोघींना सोडलं आहे. आई घेऊन गेली तिला घरी, शॉपिंग करायला आणि मग जाईल ती पण घेऊन तिला घरी. आणि आम्ही लोक चाललो आहेत मंदिरात. तर आता इथून निघालो की डायरेक्ट इथून निघालो की डायरेक्ट घरी गेल्यावर तुम्हाला मी भेटेन. आज तब्येत खराब आहे, जास्त काय करायची इच्छा पण नाही आहे त्यामुळे. सो आता मी घरी गेल्यावरच तुम्हाला भेटेन. तर गाईज घरी आली. अवतार बघा माझा काय झाला आहे ट्रेनमधनं येता. तर घरी आली आहे आणि अंग खूप दुखतं आहे. काय माहिती काय झालं आहे, त्रास होतो आहे खूप. तिथे पण मंदिरामध्ये पण मी बसले तर अंग वगैरे खूप दुखत होतं. कशी बशी मी आज बसली आहे. बाकी आता थोडीशी तयारी म्हणजे फ्रेश वगैरे होईल आणि नंतर तुम्हाला थोड्या वेळाने परत भेटेन. दिवा लावायचा आहे, मम्मीला यायला थोडासा लेट होईल त्यामुळे दिवा मलाच लावायला लागेल. पण ताकद अजिबात नाही आहे, मला काहीच करायचे. अंग इतकं दुखतं आहे ना, असं वाटतं झोपून जावं डायरेक्ट. पण कामं आहेत ती करावीच लागतील. तर आता चेंज वगैरे करते, फ्रेश होते आणि मग काय ती कामं करीन, तुम्हाला परत भेटते. तर गाईज फ्रेश झाली आणि चेंज वगैरे केलं आणि चाय बनवली, ती पियाली आणि त्याच्यानंतर भांडी लावली. बाटल्या होत्या बाकी भरलेल्या, म्हणजे भरायच्या बाकी होत्या, काल भरल्या नव्हत्या कारण की आम्ही अर्जंटमध्ये मावशीकडे गेलेलो माहिती आहे तुम्हाला. त्यामुळे भरल्या नव्हत्या बाटल्या, तर सगळ्या बाटल्या खाली होत्या त्या भरल्या. भांडी लावली, 2 दिवसाची तशीच होती भांडी, ती लावली. तर आता खिचडी बनवायची आहे तर ती बनवीन. कसं असतं, बरं नाही वाटलं तरी पण कामही करायलाच लागतात आणि नाही केली तरी पण प्रॉब्लेम होतो, त्यामुळे करायलाच लागतात कामं. तर आता खिचडी बनवते, तुम्हाला पण दाखवते आणि मग बनवून झाल्यावर तुम्हाला मी परत भेटेन. तर गाईज आज खिचडी नाही बनवली खरं तर बनवणार होती खिचडी वगैरे, पण ॲक्च्युली मला खूप त्रास होत होता, मला बसायला पण नाही होते. आता पण तुमच्याशी बोलायचं म्हणून मी खाली म्हणजे इथे बसून ब्लॉग बनवायला, नाहीतर मी झोपूनच आहे कंटिन्यू, कारण की माझी पाठ आणि खूप दुखते आणि पूर्ण अंगच खूप दुखतं आहे. तर मम्मी बोलली की जाऊ दे मीच बनवते काहीतरी. तर ती आता अंडी वगैरे बनवणार होती नॉनव्हेज, पण पप्पांना अंडी आणि नाही भेटली तर ते आले. मग मम्मी बोलली की जाऊ दे मग व्हेजच काहीतरी बनवते. प्लस तेंडलीची भाजी होतीच तर मम्मीने भाकऱ्या वगैरे बनवल्या आणि मी भात लावला आणि जी काय हलकी फुलकी कामं होती ती केली आणि नंतर येऊन बेडरूममध्ये पडून राहिली. तर आज खरं तर बऱ्याच गोष्टी दाखवायच्या होत्या मला, पण आजार पण काहीच करायला देत नाही आणि खूपच अंगाने दुखते, बरं नाही वाटत आहे, त्यामुळे आज काहीच करायला भेटलं नाही मला. तर आजचा व्लॉग छोटासा असेल, पण आज दिवसभरातून मी जे काय केलं मग ते थोडं जरी असलं तरी पण मी तुम्हाला दाखवलं आहे. सो आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूया नवीन व्लॉग सकट आणि उद्या मला बरं वाटलं तर मी नक्कीच तुमच्यासाठी चांगलं काहीतरी घेऊन येण्यासाठी नक्की ट्राय करेन. पण आजचा दिवस असाच गेला आहे. तर भेटूया उद्या. आज मी थोडा आराम करते. बाय बाय.